नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की हायकोर्ट जे आहे तर त्यामध्ये आता रीट दाखल केलेली होती आणि आरोग्यसेवक 50%चा जो निकाल आहे तर तो अजून लांबणीवर त्यांच्या ज्या नियुक्त्या आहेत तर ते अजून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. आणि हे जे आपण या ठिकाणी हे जे पत्रक बघितलं होतं तर हे हायकोर्टचं जे पत्रक आहे तर ते आपण या ठिकाणी बघितलं होतं आणि हे आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा अवेलेबल होतं. तिथे मी हे पत्रक जे आहे तर ते टाकलं होतं. आणि आता संबंधित विभागाने सुद्धा म्हणजेच आरोग्य विभागाने असेल किंवा झेडपी विभागाने असेल तर ते पत्रक जाहीर करून आता त्यांनीसुद्धा भरतीवर स्टे आणल्याचं आता कन्फर्मेशन आपल्याला दिलं आहे. आणि एका झेडपीने त्यांचं जे डी व्ही होतं तर ते डी व्हीसुद्धा आता सध्या कॅन्सल केलं. सध्या स्थितीमध्ये त्यांचं डी व्ही जे आहे तर ते थांबवलं गेलं आहे आणि आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये त्यांचं डी व्ही होणार होतं, परंतु ते सुद्धा कॅन्सल केलेलं आहे. ही सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे तर ती समजेल. तर चला बघूया नेमकं काय पत्रक जे आहे ते आपल्याला विभागाकडून प्राप्त झालेलं आहे. तर आपण बघू शकत आहोत हे पत्र जे आहे तर ते प्राप्त झालं आहे. 2 डिसेंबरची यावर तारीख आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या म्हणजे प्रति त्यांना सगळ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जे CEO आहेत संबंधित सगळ्या झेडपींचे तर त्यांच्यासाठी हे पत्र जे आहेत तर ते पाठवलं गेलं आहे. यामध्ये आपण विषय बघू शकतो, रीट याचिका जी आहे आणि 27/11/2024 रोजीचे आदेश जे आपण आत्ता मागे बघितले मागच्या ज्या पत्रकामध्ये. तर त्यामध्ये आपल्याला इथे बघतोय आपण की संबंधित संदर्भीय रीट याचिकेद्वारे शासन निर्णय जो आहे 15/10/2024च्या पत्रास आव्हानित केले गेले आहेत. 15/10/24चा पत्र कोणतं होतं की ज्यामध्ये सांगितलं होतं की ज्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असेल, हंगामी फवारणीचं जे सर्टिफिकेट असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य देऊन आणि नंतर मग बाकीचे जे उरलेले विद्यार्थी असतील तर त्यांना घेण्यात यावं, किंवा हंगामी फवारणीचे पहिले ज्यांनी क्रायटेरिया 45%चा पूर्ण केला आहे 45% मार्क्सचा तर त्यांना घेऊन आणि त्यानंतर मग बाकीचे उरलेले जे विद्यार्थी असतील तर त्यांना घेण्यात यावं असं जे पत्र आलेलं होतं तर त्याला आव्हान दिलं गेलं आहे हायकोर्टमध्ये. आणि माननीय उच्च न्यायालयाने 15/10/2024च्या पत्रास दिनांक 27/11/2024 27 नोव्हेंबरला त्या आदेशान्वये त्यामध्ये स्थगिती दिलेली आहे, जो आपण आत्ताच बघितला. तर हा जो आदेश आहे तर ह्या आदेशाद्वारे त्याला स्थगिती जी आहे तर ती स्थगिती त्याला दिली गेली आहे. 27/11/2024चा आदेश आहे हा, आपण बघू शकतोय. इथे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की ऑपरेशन ऑफ इम्पजंट कम्युनिकेशन डेटेड 15/10/2024 शाल स्टेड टिल द नेक्स्ट डेट. म्हणजे नेक्स्ट डेट किंवा काही पुढचा निर्णय येईपर्यंत त्यावर स्टे आणलेला आहे असं इथेच आपल्याला स्पष्ट जाहीर केलेलं आहे कोर्टाने. तर इथे आपल्या जे विभागाचं पत्र आहे तर त्यामध्ये मान्य उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाचे पालन करण्यात यावे ही विनंती, म्हणजे सगळ्यांना तसा आदेश जे आहे संबंधित झेडपींना तर ते तसे आदेश दिलेले आहेत विभागाकडून. आणि हे पत्र जे आहे तर ते अवर सचिव जे आहेत तर त्यांच्याकडून ते पाठवण्यात आलेलं आहे. तर एवढं पत्र आता पाठवण्यात आलं आहे आणि आता बघूया नेमकं कोणतं डी व्ही जे आहे, कोणत्या झेडपीचं डी व्ही जे आहे तर ते आता थांबवण्यात आलं आहे किंवा तात्पुरती स्थगिती त्यालासुद्धा देण्यात आलेली आहे. तर हे पत्र जे आहे तर ते आता आलेलं आहे. आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक जे आहे तर नाशिक जिल्हा परिषदेने आता सध्या जे आहे तर ते पत्र जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये बघूया काय लिहिलं आहे. विषय जो आहे तर आरोग्यसेवक 50%करिता हंगामी फवारणी अनुभव धारण न करणाऱ्या उमेदवारांची 4/12/2024 रोजीची कागदपत्रे पडताळणी रद्द करण्याबाबत. जे हंगामी फवारणी अनुभव धारण न करणारे जे उमेदवार होते, ज्यांच्याकडे अनुभव नव्हता किंवा जे नॉर्मल उमेदवार होते तर त्यांची जी कागदपत्र पडताळणी आहे तर ती रद्द करण्याबाबत हे पत्र जे आहे तर ते जाहीर केलेलं आहे. आपण डिटेलमध्ये बघूया नक्की काय दिलं आहे त्या पत्रामध्ये. तर नाशिकची पदभरतीकरिता 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 119 पदं होते त्यामध्ये. त्यानंतर पेपर वगैरे झाला इथं आपल्याला दिला आहे. त्यानंतर आपण जर बघू शकतो इथे तर हंगामी फवारणी कर्मचारी अनुभवधारकांची उमेदवारांची सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 4/5/22 मधील तरतुदीनुसार कागदपत्र पडताळणी करून पात्र उमेदवारांना आरोग्यसेवक हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गात प्रथम नियुक्ती देण्यात यावी. तसेच हंगामी फवारणी कर्मचारी अनुभव धारण न करणाऱ्या या तथापि लेखी परीक्षेत उच्च गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करून
सामान्य प्रशासन विभाग जो शासन निर्णय आहे त्या तरतुदीनुसार गुणवत्तेची नियुक्तीची कार्यवाही करावी असे कळवले होते. जे मागचं आपण पत्र होतं जे शासनाने जाहीर केलं होतं 15 ऑक्टोबर रोजी जे पत्र दिलं होतं, तर त्या पत्रामध्ये असं मेन्शन होतं आणि त्याच पत्राला जे आहे तर ते 28/11 रोजीचं जे पत्र जे होतं हंगामी फवारणी अनुभव धारण न करणाऱ्या उमेदवारांचं कागदपत्र पडताळणी जी आहे तर ती 4 डिसेंबर रोजी होईल असं जे पत्र मागे जाहीर केलं होतं. तर त्यांना 4 डिसेंबरला नाशिक जिल्हा परिषदेला बोलवण्यात आलं होतं, परंतु जो निर्णय आहे 15 ऑक्टोबरचा तर त्याला आव्हान दिलं गेलं आहे हायकोर्टमध्ये आणि त्यामुळे 28 नोव्हेंबर रोजीचं पत्र जे आहे ते रद्द करण्यात येत असून आणि 4 डिसेंबरची जी DV आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते नियोजन रद्द करण्यात आलेलं आहे. याची सर्व जे उमेदवार आहेत तर त्यांनी नोंद घ्यायची आहे. तर हीच माहिती होती ZP नाशिकबाबत. ZP नाशिकचं जे DV आहे तर ते रद्द करण्यात आलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपात. बाकीच्या ZPचं जे DV होणार होतं त्या दिवशी आपण बघितलं होतं, धुळे होतं त्यामध्ये आणि अजून एक ZP होती. तर त्यांचं DV बाबत अजून काही अपडेट जे आहेत तर ते आलेले नाही आहेत किंवा त्यांचं होणार आहे असंच अजून तरी वाटतं आहे, कारण अजून त्यांनी काही पत्र काढून त्या रद्द करण्याबाबत काहीतरी कळवलेलं नाही आहे सध्या तरी. तर बघूया नक्की पुढे काय होतं आहे. तुम्हाला काय वाटतं की काय निर्णय जो आहे तो हायकोर्ट करेल आणि नक्की तुमचे काय प्रयत्न चालू आहेत त्या बाबतीत तर ते सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि पुढची जी माहिती असेल हे पत्र जे असेल किंवा मागचे जे पत्र असतील तर ते मी टेलिग्राम चॅनलला टाकलेले होते आणि टेलिग्राम चॅनलला नेहमीच अपडेट जी आहे ती पहिले येत असते, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि नवीन काही अपडेट जर मिळाली तर तुमच्यापर्यंत ती नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन जे काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर चला भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.